नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक सदलगे, पोटविकार तज्ञ, करवीर हॉस्पिटल, कोल्हापूर. मागील 6 वर्षापासून कोल्हापूर शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये ॲज अ पोटविकार तज्ञ म्हणून काम करत असताना ज्या काही ठराविक गोष्टींबद्दल मला असं जाणीव झाले की त्याच्याविषयी ओव्हरऑल समाजामध्ये असलेली माहिती ही थोड्याफार कमी प्रमाणात असल्यामुळे किंवा हलकसं अज्ञान असल्यामुळे आम्ही आज करवीर हॉस्पिटलच्या माध्यमातून एक पोटविकाराची सेवा देण्याचा मागील 8 महिन्यापासून प्रयत्न तर करतच आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं आम्हाला उत्कृष्ट सहकार्य लाभले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभारी आहे. आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम आपण जॉन्डिस म्हणजे कावीळीबद्दल जाणून घेणार आहोत. कावीळ फार कॉमन प्रॉब्लेम पण बऱ्याचसा कन्फ्युजन क्रिएट करणारा प्रॉब्लेम. का? कारण कावीळ नेमकी कशी होते ह्याच्याविषयीच असलेलं जे नॉलेज किंवा ज्ञान आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असतं किंवा मोर आपण कमी म्हणण्यापेक्षा कन्फ्युजिंग जास्त असतं. तर कावीळ असते काय हे पहिलं आपण समजून घेऊ. तर कावीळ म्हणजे काय की रक्तामध्ये ज्यावेळी आपण एलएफटी नावाच्या तपासणीचा अंतर्भाव करतो आणि त्या एलएफटी मध्ये ज्यावेळी रक्तातल्या बिलिरुबिनचं प्रमाण हे वाढतं तिला प्रामुख्याने कावीळ म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळेला एलएफटीच्या प्रमाणामध्ये एलएफटी तपासणी केली असताना टोटल बिलिरुबिन हलकसं वाढलेलं असतं तर तिला कावीळ म्हणायचं का? तर शक्यतो नाही. कावीळ हा शब्द प्रामुख्याने रक्तामधल्या बिलिरुबिनचं प्रमाण ज्यावेळी 3.5 मिलीग्राम% पेक्षा जास्त असतं, ज्यावेळी तुमच्या डोळ्यांमध्ये ऍक्च्युअल पिवळापणा येतो, ज्यावेळी तुमची लघवी पिवळी होते त्यावेळी तिला प्रामुख्याने आम्ही कावीळ हा सिम्पटम असा गणला जातो. आता कावीळ जेव्हा तपासली जाते त्यावेळी एलएफटीचा रिपोर्ट केला जातो ज्याला लिव्हर फंक्शन टेस्ट म्हटलं जातं की जी यकृताच्या कार्यक्षमतेची एक रक्तातली तपासणी असते की ज्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल बिलिरुबिन, देन एचजीओटी, देन एचजीपीटी, अल्कलाइन फॉस्फेटेज, जीजीटीपी गॅमा ग्लुटामिन ट्रान्सपेप्टाइडेज आणि त्याचबरोबर रक्तातल्या प्रथिनांची लेवल ज्याला आपण अल्ब्युमिन किंवा टोटल प्रोटीनची लेवल म्हणतो. प्रामुख्याने आता आपण कावीळीबद्दल जाणून घेऊ की ज्याच्यामध्ये बिलिरुबिन बद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. ही माहिती देत असताना बिलिरुबिन बनतं कसं हे जर समजून घेतलं तर आपल्याला कावीळीबद्दल चांगली माहिती घेण्यास मदत होऊन जाते. रक्तामध्ये ज्या आपल्या लाल पेशी असतात, ज्या लाल पेशींचं विघटन हे प्रामुख्याने त्यांची कार्यक्षमता किंवा त्यांचं आयुष्यमान ज्यावेळी 120 दिवसांत संपतं त्यावेळी त्या हिमोग्लोबिन मधला जो हिम कॉम्पोनंट असतो त्याचं ज्यावेळी विघटन होतं त्यावेळी बिलिवर्डिन आणि बिलिरुबिन बनतं. हे बिलिरुबिन ज्यावेळी यकृताकडे वाहत येत असतं त्यावेळी ते पाण्यामध्ये सोल्युबल नसतं. ते इनफॅक्ट चरबीमध्ये सोल्युबल असतं आणि त्याच्या माध्यमातूनच अल्ब्युमिनच्या माध्यमातून यकृताच्या पेशींपर्यंत आणून सोडलं जातं. हे करत असताना ज्यावेळी त्या बिलिरुबिनला इनडायरेक्ट बिलिरुबिन म्हटलं जातं. इनडायरेक्ट ह्यासाठी कारण ते पाण्यात विरघळत नाही किंवा लघवीत विरघळत नाही. ज्यावेळी ते इनडायरेक्ट बिलिरुबिन यकृत आपल्या पेशींमध्ये शोषून घेतं स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावरती काही एन्झायमॅटिक रिॲक्शनच्या माध्यमातून तिला डायरेक्ट म्हणजे पाण्यात विरघळण्यास सक्षम बनवतं आणि ती जी कावीळ बनते तिला डायरेक्ट बिलिरुबिन म्हटलं जातं की जे यकृताची प्रत्येक पेशी आपल्या पित्तशयाच्या नलिकेच्या साईडला असलेल्या काही माध्यमातून पित्ताच्या नलिकेमध्ये सोडून देतं आणि अल्टिमेटली ती जी काही बिलिरुबिनची लेवल आहे ही लेवल 1.2 मिलीग्राम% पर्यंत मेंटेन ठेवली जाते रक्तातली. आणि उरलेली जी कावीळ आहे, उरलेले जे बिलिरुबिन आहे हे आतड्यामध्ये पाठवून त्याला लघवी किंवा विष्ठेच्या माध्यमातून म्हणजे युरोबिलिरुबिन आणि विष्ठेमध्ये असलेलं स्टर्कोबिलिरुबिनच्या माध्यमातून बाहेर फेकलं जातं. तर हा जो समतोल साधायचा जो प्रकार असतो हे यकृताच्या पेशी करत असतात. थोडक्यात हे यकृताचं फिल्टर फंक्शन आहे म्हणजे गाळण्याचे फंक्शन केलं जातं. त्याचबरोबर ज्यावेळी आता समजून घेऊया की इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढतं म्हणजे काय होतं. म्हणजे समजा तुम्ही टोटल बिलिरुबिन केलं तर टोटल बिलिरुबिनचा जेव्हा रिपोर्ट वाचला जातो त्यावेळी आम्ही 2 गोष्टी बघतो, डायरेक्टची लेवल किती आहे आणि इनडायरेक्टची लेवल किती आहे. ज्यावेळी इनडायरेक्टची लेवल ही जास्त असते त्यावेळी रक्ताच्या विघटनाच्या आजारांची शक्यता जास्त असते. फॉर एक्झाम्पल की रक्तपेशी त्यांच्या आयुष्यमानाच्या अगोदरच मारल्या जात आहेत. जसं व्हिटॅमिन B12 कमी आहे तर त्या केसेसमध्ये रक्ताची पेशी किंवा कुठली पेशी बनण्यासाठी जो डीएनए असतो, जे मूळ डीएनए की ज्याच्यावरतीच आपली पूर्ण शरीराची रचना बनलेली आहे, तर प्रत्येक पेशी सुद्धा डीएनए बनलेली असते. ह्या डीएनएचं विघटन होतं त्यामुळे सुद्धा इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढतं की पेशी लवकर मरायला चालू होतात. बऱ्याच वेळेला रक्तातले किंवा स्प्लीन काळजाचे काही विकार असतात की ज्याच्यामध्ये पेशी त्यांच्या आयुष्यमानाच्या अगोदरच मेल्या जातात आणि त्यामुळे मग जे विघटनामधून जे बिलिरुबिन तयार होतं ते इनडायरेक्ट बिलिरुबिन असतं. मग इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढलं म्हणजे तुम्हाला यकृताचा आजार आहे का? तर शक्यतो नसतो.
दोनच आजार आहेत की जे यकृताशी निगडीत असतात पण ते तितके घातक नसतात. फॉर एक्झाम्पल गिल्बर्ट सिंड्रोम, की बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही पेशंट येतात की जे पेशंट म्हणतात की सर माझे बाकीचे रिपोर्ट तर चांगले आहेत पण इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढले. मग आम्ही त्यावेळी रक्ताशी संबंधित काही तपासण्या करतो. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन चेक करतो. हिमोग्लोबिन कमी असेल तर तो प्रॉब्लेम शक्यतो रक्तपेशींचा किंवा रक्तविकाराचा प्रॉब्लेम असतो. पण हिमोग्लोबिन नॉर्मल आहे, रक्तामध्ये B12चं प्रमाण चांगलं आहे, बाकी सर्व फॅक्टर ज्या रूल आउट होतात. मग ऍडल्ट मध्ये गिल्बर्ट सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम असतो की जो इनडायरेक्ट बिलिरुबिनला वाढवत असतो, की त्याच्यामध्ये इनडायरेक्ट बिलिरुबिन नॉर्मली बनत तर असतं पण ज्यावेळी त्याला पाण्यामध्ये सोल्युबल करण्याची जी प्रक्रिया असते ज्याला आम्ही कॉन्ज्युगेशन प्रक्रिया म्हणतो ती ज्यावेळी खंडित होते काही एन्झायमॅटिक किंवा जेनेटिक म्युटेशनमुळे तर त्यावेळी गिल्बर्ट सिंड्रोम होतो. बालपणामध्ये मात्र ह्याचाच एक गंभीर रूप आपण बघू शकतो, त्याला आम्ही क्रिगलर नाजार सिंड्रोम म्हणतो, की ज्याच्यामध्ये लिव्हरच्या काही गुणसूत्रीय बदलांमुळे ज्याला जेनेटिक म्युटेशन्स म्हणतात, एस्पेशली चाइल्डहुड मध्ये ज्यावेळी क्रिगलर नाजार सिंड्रोम होतो त्यावेळी मेंदूपर्यंत ह्या इनडायरेक्ट बिलिरुबिनचं प्रमाण वाढून मेंदूची कार्यक्षमता मंदावून बऱ्याच वेळेला कोमा आणि बऱ्याच वेळेला डेथ ज्यावेळी होते. पण त्याचं प्रमाण हे काही अंशी फार कमी दिसून येतं कारण क्रिगलर नाजार सिंड्रोमचे जे म्युटेशन्स आहेत हे तितके कॉमन नाही आहेत. इनडायरेक्ट बिलिरुबिन बद्दल ज्यावेळी आपण हे बघतो तर आपल्याला एवढं माहित पाहिजे की इनडायरेक्ट बिलिरुबिन वाढलं तर एकतर आपल्याला यकृताशी संबंधित गिल्बर्ट सिंड्रोम आहे आणि तो जर आपण रूल आउट केला तर प्रामुख्याने आपल्या रक्तविकार हे संबंधित प्रॉब्लेम आहेत की ज्याची चाच पडताळणी रक्ताच्या विकाराच्या डॉक्टरांकडून करून घेणं गरजेचं आहे. आता राहतो प्रश्न माझा ऍज अ पोटविकार तज्ञ म्हणून किंवा यकृताचा तज्ञ म्हणून, तर आम्ही जे कावीळीचे पेशंट बघतो त्याच्यामध्ये दोन पद्धतीचे पेशंट असतात.